मंडळी नमस्कार. महाराष्ट्राचं राजकारण शरद पवार यांच्या भोवती सतत फिरत राहतं हे आपण सातत्यानं अनुभवत आलेलो आहोत. समजा महाराष्ट्राचं राजकारण शरद पवार या नावाच्या पलीकडं जायला लागलं तर मग मात्र शरद पवार मोठ्या कौशल्यानं त्याला आपल्या नावाच्या भोवती आणून ठेवतात. असंच काहीसं घडलंय. बरं, या कामात मदत करणारी माणसं एवढी आहेत की ती बरोबर वेळ साधून पवारांना पुन्हा एकदा राजकीय चर्चाच्या केंद्रस्थानी आणून ठेवतात. अर्थात आपण बऱ्याच वेळेला बघितलेलं आहे की शरद पवारांचं खरोखरचं कौशल्य काय आहे, क्षमता काय आहे, पवारांची क्षमता किती आहे याविषयी आता वेगळं भाष्य करायला नको आहे. म्हणजे ज्यांनी आपल्या पक्षाच्या स्थापनेपासून स्वतःच्या पक्षाला एकदाही मुख्यमंत्रीपद मिळवलेलं नाही अशा राजकीय नेत्याच्या सुप्रीम असण्याविषयीची चर्चा आता फार जुनी झालेली आहे. आता शरद पवारांना पुन्हा एकदा राज्याच्या चर्चेच्या केंद्रस्थानी राहायचं आहे. कारण मागच्या काही काळापासून म्हणजे भाऊ म्हणतात त्याप्रमाणे अमित शहा पुण्यात येऊन गेल्यापासून शरद पवार चर्चेच्या वर्तुळाच्या बाहेर होते. 12 डिसेंबरच्या आसपास जी चर्चा नावाची झाली, पुढे एक 2-3 दिवस झाली 15 डिसेंबरपर्यंत, आणि 15 डिसेंबरपासून कालच्या म्हणजे 29 तारखेपर्यंत शरद पवार या नावाची चर्चा थोडीशी मागं पडली होती. नाही म्हणायला विधानसभेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं, पण 14-15 दिवस शरद पवार या वलयाभोवती चर्चा फिरत नव्हती. पुन्हा एकदा त्यांच्या हस्तकांकरवी या चर्चेत सहभागी करून घेण्यात आलं. गिरीश कुबेरांनी अष्टावधानीच्या निमित्तानं शरद पवारांची मुलाखत घेतली आणि अष्टावधानीचं इष्टावधानी निमित्त साधून म्हणजे इष्टनिमित्त साधून या चर्चेला सुरुवात झालेली आहे. प्रश्न विचारला गेला, पवार साहेब, अजित पवारांना तुम्हीच शपथविधी घ्यायला पाठवलं होतं का? पवारांचं उत्तर मोठं मिश्किल होतं. ते म्हणाले, मी पाठवलं असतं तर सरकारच बनलं असतं, असा अर्धवट प्रयोग केला नसता. अर्थात आपण असे अर्धवट प्रयोग करत नसतो हे पवारांना सांगायचं होतं. पण याच पवारांनी देवेंद्र फडणवीसांना 2014 साली पाठिंबा देऊन एक अर्धवट प्रयोग केला होता, हे लक्षात राहायला हवं. कारण त्यानंतर शिवसेना इन झाल्याबरोबर शरद पवारांनी आपला भाजपला असलेला पाठिंबा काढून घेतला होता. शरद पवारांनीच पृथ्वीराज चव्हाणांचा पाठिंबा ऐन निवडणुकीच्या तोंडावर काढून घेतला होता, धोरण लकवा असं सांगत. जाऊ दे, पवारांच्या या पवार नीतीविषयी आपण बोलायला नको. पण या प्रश्नाच्या उत्तरादाखल पवारांनी जोडून पुष्टी दिली आणि ते म्हणाले की मला खरं तर राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी नरेंद्र मोदींनीच ऑफर दिलेली होती, पण तुमचे आमचे विचार जुळत नाहीत असं सांगून मी मोदींची ऑफर धुडकावली. 2 वर्षानंतर पवारांना मोदींनी ऑफर दिलेली सांगावी वाटली, हेच मुळात आश्चर्यकारक आहे. आता हे निमित्त काय होतं, कारण काय होतं? म्हणजे पवारांना निमित्त लागत नाही, त्याला कारण लागतं. कारण काय होतं तर चर्चेचा फोकस आपल्यावरती ओढवून घेणे, परत एकदा वळवून घेणे. तो जरा असा कुठे हलायला लागला की पवार बरोबर आपल्यावरती चर्चेचा फोकस ओढवून घेतात. पवारांना मोदींनी ऑफर दिली आणि पवारांनी सूर जुळत नाहीत म्हणून नाकारली 2019 साली. पवारांना कोणीही ऑफर दिलेली नव्हती. 2014 साली पवार भाजपच्या सोबत गेले होते. तेव्हा कुठले सूर जुळत होते माहीत नाही. तेव्हा तर माझ्या तुमच्या जुळता तारा मधुर सुरांच्या बरसती धारा असं गाणं पवार गात होते. 2019ला मात्र हे सूर पवारांना जुळत नाहीत असं वाटलं आणि मोदींनी दिलेली ऑफर पवारांनी धुडकावून लावत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षांना एकत्रित करून त्यांची महायुतीची महाविकास आघाडीची सत्ता बनवली. पवारांनी मोदींची ऑफर धुडकावली असेल असं आपल्याला वाटतं का? म्हणजे सगळेजण विचारतात, तुम्हाला मोदींनी ऑफर दिली होती, मोदींनी ऑफर दिली होती का, मोदींनी खरंच ऑफर दिली होती का? माझा त्या पुढचा प्रश्न आहे, मोदी ऑफर देतील की नाही देतील हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. जेव्हा नरेंद्र मोदी ऑफर देतील
तेव्हा ती पवार धुडकावतील अशी शक्यता मला तरी तिळमात्रही दिसत नाही. लगेच पवारांनी एक्सेप्ट केली असती, कारण पवारांना आपल्या पक्षाला आत्ता सत्तेत ठेवायचं आहे. मी पहिल्यापासून सांगतोय, सत्तेतल्या पक्षाचं हस्तांतरण आपल्या मुलीकडं करण्यामध्ये पवारांना मोठा रस आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात सत्तेत असलेला पक्ष मुलीच्या हवाली केला तर तिची पकड सत्तेवरती राहील असं पवारांना अपेक्षित आहे आणि त्यातूनच पवार हे सगळे राजकीय डावपेच करतायत. म्हणून मोदींनी ऑफर दिल्यावर पवार ही ऑफर धुडकावतील अशी शक्यताच मला वाटत नाही. मग पवारांनी आत्ता विषय काढला कशा करता हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये येऊन जातो. पवार कधी कोणता विषय काढतील आणि कधी कोणत्या विषयावर भाष्य करतील हे सांगता येत नाही. आता पवारांनी याआधी सुद्धा अशा स्वरूपाची अचानक भाष्य बऱ्याच वेळेला केलेली आहे. पवारांना संरक्षण मंत्री पदाच्या काळात ज्या वेळेला ते नरसिंहरावच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री झाले होते तेव्हा पवारांनी संरक्षण मंत्रीपद कसं मिळवलं होतं? मी केंद्रात यायला तयार आहे, पण मला संरक्षण मंत्रीपद दिलं तरच मी केंद्रात येईन असंही पवार म्हणाले होते. आणि हे डिलिंग म्हणजे केंद्रात घेण्याचं डिलिंग काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याच्या बदल्यात केलेलं होतं, हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. अधूनमधून मला गरज होती म्हणून बोलवलं असं पवार सांगतात आणि गरज होती म्हणून महाराष्ट्रात पाठवलं असंही पवार सांगतात. पवार आपल्या चुकांना सुद्धा खूप खुबीने बरोबर ठरवतात. म्हणजे बॉम्बस्फोटाचा विषय, एक एक्स्ट्रा बॉम्बस्फोट घडवला असं सांगणे हीच पवार नीती आहे. आज पवारांना या गोष्टीची आठवण यासाठी झाली आहे की राज्यातल्या पक्षांना म्हणजे सत्तेत सहभागी असलेल्या पक्षांना पवारांना पुन्हा एकदा जाणीव करून द्यायची आहे की मोदींनी मला ऑफर दिली होती आणि मोदी मला कधीही ऑफर देऊ शकतात. हीच जाणीव आहे. म्हणजे मी किती त्यागी आहे, मी किती विचाराशी निष्ठ आहे वगैरे असलं काही नाही. यात सरळ सरळ मला मोदींनी ऑफर दिली होती, मला मोदी अजूनही ऑफर देऊ शकतात आणि मी कोणताही निर्णय घेऊ शकतो हेच पवारांना या निमित्तानं सुचवायचं आहे. आणि हीच आहे ती पवार नीती. पवार ज्यांना कामाला लागायला सांगतात त्यांना निवडणुकीत उभे करत नाहीत आणि ज्यांना निवडणुकीत उभे करून म्हणजे अट्टहासानं उभंच करावं लागतं, तिकीट द्यावंच लागतं, अशा वेळी एखादा अपक्ष आमदार उभा करून म्हणजे अपक्ष उमेदवार उभा करून त्याला पराभूत करतात. ही पवार नीती आहे. पवारांचं तिकीट पराभूत करण्यासाठी असतं हे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना देखील चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे. असं अनेक वेळेला घडलेलं आहे. पक्षात आवश्यक त्या व्यक्तीला तिकीट द्यावं लागत असेलच त्यांच्या मनात नसलेल्या, तर दुसऱ्या माणसाला उभा करून आपल्याच पक्षाच्या माणसाला पराभूत करण्याचं कौशल्य शरद पवारांच्या मध्ये नक्कीच आहे. 1995ची लातूर विधानसभेची निवडणूक आठवा. विलासराव देशमुखांना विजयी होऊ द्यायचं नाही हा चंग पवारांनी बांधलेला होता. म्हणूनच पवारांनी कवेकरांना जनता दलाचं तिकीट देऊन उभा केलं आणि तिथून विजयी केलं. अशी अनेक उदाहरणं सांगता येऊ शकतील. हीच ती पवार नीती आहे. आणि याच पवार नीतीच्या अनुषंगाने पवारांनी कालच्या लोकसत्ताच्या कार्यक्रमात गिरीश कुबेरांच्याकडून प्रश्न विचारायला लावून हा मुद्दा समोर आणलेला आहे. गिरीश कुबेर हे पवारांचं मोठेपण सांगण्यासाठी आता असूसलेले आहेत. म्हणजे खरं तर सगळ्याच माध्यमांना ही चढाओढ लागलेली आहे, ही स्पर्धा लागलेली आहे आणि त्यात गिरीश कुबेरांनी कालचा दिवस दकवून नेलेला आहे. त्यामुळं आता पवारांचं हे विधान हे आपल्याच पक्षातील आपल्याच सरकारमधील पक्षांना अस्वस्थ करण्यासाठीचं आहे, भाजपला चुचकारण्यासाठीचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःचं मोठेपण वाढवण्यासाठीचं आहे. एकीकडं महाविकास आघाडीतले अन्य पक्ष राज्यपालांची इज्जत घेत आहेत, राष्ट्रपतींची इज्जत काढतायत आणि अशा स्थितीमध्ये पवार आता आपलं मोठेपण पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच सगळ्या काही गोष्टी असतील. थोडासा विचार केला तर पवारांच्या या धोरणामागचा अर्थ, या वाक्यामागचा अर्थ आपल्याला स्पष्ट होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.